माहितीये. मी होय राजमाता जिजाबाई बोलते. आजच्या या आधुनिक काळात तुमच्याशी थोडं मन मोकळं करायला आले. आजच्या या आधुनिक काळात तुमच्याशी थोडं मन मोकळं करायला आले. मी एक आई आहे, पण सामाजिक आई नाही, तर एका युग पुरुषाची आई आहे. ओळखलं का? होय, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माता. माझा लाडका शिवबा. मी त्याला केवळ तलवार चालवायला शिकवले नाही, तर सत्य, शौर्य, संस्कार आणि स्वाभिमान शिकवलं. आणि आज मी तुमच्याकडे पाहते तेव्हा मुले मोबाईल मध्ये गुंग, खेळांपासून दूर, आई वडिलांपासून लांब जात चालल्याची पिढी दिसते. मुलांना तुमच्याकडे खूप ज्ञानांची भरपूर साधने आहेत, संधी आहे, स्वप्ने मोठी आहेत, पण प्रश्न हा आहे, तुमच्यात जिद्द आहे का? कर्तव्याची जाणीव आहे का? मी माझ्या शिवबाला लहानपणापासून सांगायचे, परस्त्री माता समान परधन पवित्र समाज, परस्त्री माता समान परधन पवित्र समाज आणि स्वराज्य हेच जीवनाचे ध्येयमान, आणि आज तुम्हालाही हेच सांगायला आले. मुलींनो, तुम्ही आपला नाही तर शक्ती आहात, सावित्रीबाईंच्या वारसदार आहात आणि जिजाऊंच्या लेकी आहात. मुलांना शिवाजी महाराजांसारखं धैर्य, संयम आणि नेतृत्व अंगी बनवा. आज समाजात अन्याय, भ्रष्टाचार, व्यसन हे सर्व वाढताना दिसतंय, पण लक्षात ठेवा, एक शिवबा घडला तर अख्खा समाज बदलतो. एक शिवबा घडला तर अख्खा समाज बदलतो. म्हणून सांगते, अभ्यास करा, आई वडिलांचा मान ठेवा आणि गुरुजनांचा आदर करा आणि देशासाठी काहीतरी बनायचे स्वप्न पहा. आज माझा शिवबा आदरामर झाला, कारण त्याने स्वार्थ नाही तर स्वराज्य आणि समाज निवडला. आज माझा शिवबा आदरामर झाला, कारण त्याने स्वार्थ नाही तर स्वराज्य आणि समाज निवडला. मुलांनो, आजपासून ठरवा, मी एक चांगला माणूस बनेल आणि देशाचा आदर्श नागरिक बनेल. हेच माझे स्वप्न. उन्हाळक्या करत फिरणारी पोरं आणि व्यसनाधीन झालेला समाज, उन्हाळक्या करत फिरणारी पोरं आणि व्यसनाधीन झालेला समाज पाहिला की तळपायाची आग आमच्या मस्तकाला भिडते. मुलींनो, तुम्हाला फॅशनच्या नावाखाली कपडे अडकवण्याचा स्वातंत्र्य मिळालं नाही. तुम्ही स्वातंत्र्य व सुरक्षित जीवन जगलं पाहिजे. तुम्ही शिक्षणाने